आणि मी नेहमी म्हणतो, आज ती गोष्ट रिपीट करतो, ज्यांनी याच्या आधीसुद्धा माझी भाषणं व्याख्यानं ऐकली असतील त्यांना माहीत आहे. मुळात काय असतं ना, की बोलणाऱ्यांकडे मुद्दे कमी असले आणि भांडवल जास्त असलं, भांडवल म्हणजे खरं भांडवल, पैसा वगैरे खूप आहे, आणि खास करून मी त्या लोकांबद्दल बोलतो, डावे ज्यांना म्हणतो आपण किंवा ज्यांना वामपंथी म्हणतो, यांच्याकडे बोलायला मुद्दे कमी असतात, पण भांडवल खूप असतं, पैसा खूप असतो, बळेजाव खूप असतो, आणि अशा लोकांच्या भाषणांमध्ये औपचारिकतासुद्धा खूप असते. मी आतापर्यंत ऑब्झर्व केलं की जिथं जिथं मी जातो भाषणांमध्ये, मी याच्या अगोदर संभाजी ब्रिगेड, म्हणजे फार पूर्वी मी संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलेलं आहे, मी बऱ्याचदा सांगतोय, संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता होतो मी. त्यांच्या वक्त्यांची एक विशिष्टता असायची की वक्ता व्यासपीठावर आला की पहिले 5 ते 10 मिनटं तो महापुरुषांची नावं घ्यायचा. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले, तिथून तो प्रत्येकाची बिरुदावली लावत 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 पहिले 5 मिनटं तो महापुरुषांची नावं घ्यायचा. त्यानंतर त्याच्या उपस्थित मान्यवरांच्या बद्दल 5-5, 10-10, 15-15 मिनटं, आणि यांच्यात एक विशेषता असते, मी तुला दादासाहेब म्हणतो, तू मला भाऊसाहेब म्हण, मी तुझी खाजवतो, तू माझी खाजव, आणि याच्यावरच यांचं सगळं चाललेलं आहे बरं डोलारा. आणि याच्यातूनच इंद्रजित सावंतसारखे इतिहासकार होतात आणि श्रीमंत कोगाटेसारखे इतिहास तज्ज्ञ होतात. आपल्या भाषेत सांगतो मी, महिला वर्गाची माफी मागून, की इतिहासातलं ज्याला आण म्हणता उंबर माहीत नाही आहे तो इतिहासकार आहे, आणि धर्मातलं ज्याला शश्वत ज्ञान नाही आहे तो धर्ममार्तंड आहे. मी आता इथं बसल्या बसल्या एक रील पाहत होतो, मी सुशीलजींना म्हटलं की हे साले धर्ममार्तंड, तू म्हणत होता की सनातन हे वेगळा विचार आहे, वारकरी संप्रदाय हा वेगळा विचार आहे, असं एक जण सांगत होता. मी म्हटलं हे चर्चेतून पळून जातात. जेव्हा चर्चेत बसतात ना, हे साधार ज्याला म्हणतो आपण, सप्रमाण अशी गाथा घेऊन काय 2-4 अभंग गाथेतले काढायचे, ते मोडून तोडून सादर करायचे आणि त्याच्या आधारे स्वतःचे विचार रेटायचे, हे यांचे धर्ममार्तंड आणि हे यांचे इतिहासकार. तर औपचारिकता हा संपूर्णतः डाव्यांचाच भाग आहे. उजव्यांमध्ये, अरे आमच्यात तर धर्मातही औपचारिकता नाही आहे, जिथे देव आणि भक्त याच्यामध्ये सुद्धा औपचारिक नातं नसतं. देव देव करीत गेलो, स्वतः देव होऊन ठेलो, हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्यांच्यामध्ये ईश्वर आणि भक्तामध्ये जिथे औपचारिकता नाही आहे, तिथे आपल्या भाषणामध्ये काय येणार. तर अशा पद्धतीनं माझा एक जिव्हाळ्याचा विषय त्यांनी सांगितला की थेट मुद्द्याला हात घालायचा, आणि थेट मुद्द्याला हात घालायचा म्हणून मी तुम्हाला सांगतो की एकदम बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, एकदम बेसिक, की ज्याच्यावर सगळा हा डोलारा उभा आहे, डाव्यांचा, वामपंथ्यांचा किंवा राष्ट्रघातकी वृत्तींचा जो सगळ्यात मोठा जो सगळा डोलारा जो उभा आहे, तो एका बेसिक गोष्टीवर उभा आहे. तो म्हणजे त्यांची कुठलीही सुरुवात, त्यांना कुठेही घाव घालायचा असला तर त्यांचा जो वार आहे तो वार आहे धर्मावर. म्हणजे जसं सांगायचं झालं की आज मराठवाड्यामध्ये काय लोन पेटलं आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. जातींमध्ये ध्रुवीकरण झालंय, जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे, सध्या जातीवादाचं वातावरण आहे. आणि मी नेहमी सांगतो की कोणताही फॅक्टर, कोणताही जातीवाद हा एका रात्रीत तयार होत नसतो, त्याला खूप मोठी पार्श्वभूमी असते. ही लोक जेव्हा समाजामध्ये जातात आणि समाजामध्ये हे जे सत्ताकारण चाललेलं आहे की आम्हाला सत्तेत यायचं आहे, आणि ज्याही पक्षाला किंवा ज्याही विचाराला सत्तेत यायचं आहे, तो विचार थेट समाजामध्ये जाऊन असं सांगत नाही की भाजपाला मतदान करू नका. तो थेट जाऊन सांगत नाही की बाबा हे भाजपा विकास करत नाही आहे, रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, किंवा हे मुद्दे नसतात. ते थेट असे बोलत नाही, ते सांगतात की आम्ही अराजकीय लोक आहोत, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आहे, पण 5000 वर्ष झाले तुमच्यावर ब्राह्मणांनी अन्याय केलाय. त्यांचा मुद्दा हा नसतोच की भाजप आपल्याला हरवायचं आहे, आपल्याला भाजपाला हे करायचं आहे, की आम्हाला भाजपाची कार्य करण्याची पद्धती आम्हाला आवडत नाही, असा हा मुद्दा नसतो त्यांचा. निर्भय बनो असो किंवा कुठलंही काही बनो असो, त्यांचा मुद्दा जो असतो, आजही तुम्ही बघा, आजही सध्या एक मुद्दा चिघळलेला आहे. शहाजी शरीफजी यांच्या नावावरून शहाजी राजांचं नाव होतं आणि
नवीन मुद्दा आला की बाबा दर्ग्यांवर गेल्यापासून छत्रपती घराण्याचा उद्धार झाला, छत्रपती घराण्याचा उत्कर्ष झाला. किंवा ऐन इलेक्शनच्या काही दिवसांअगोदर किरणताई माने, नाही आपलं किरण दादा आहे हां, तो किरण माने अभिनेता सांगतो स्वतःला, मी त्याचं काहीच बघितलं नाही अभिनयातलं काय, तर त्याने एक मुद्दा काढला होता. तो मुद्दा असा नव्हता, तो राजकीय म्हणजे तो स्टार प्रचारक होता एका पक्षाचा, तो स्टार प्रचारक जाऊन राजकीय मुद्द्यांवर नाही बोलला. तो काय बोलला माहित आहे का, अरे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा त्याच्यासाठी शतचंडी यज्ञ केला, ज्या लोकांनी अमुक केलं, ज्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा बुडवल्या, त्या लोकांच्या तुम्ही सोबत जाणार का? म्हणजे आजही बघा स्टार प्रचारकाचा मुद्दा काय आहे, तो बेसिकच आहे, तो संस्कृती, परंपरा, धर्म आणि इतिहास याच विषयावर बोलतो. आणि याला आपण म्हणतो नरेटिव्ह. हे सगळं काही नरेटिव्हवर चाललंय. आणि आज आपल्याकडून उत्तरं देणारी जी तोंड आहेत ती कमी पडतायत म्हणा, किंवा आपण कुठंतरी कमी पडतो नरेटिव्हच्या याच्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. कारण की या प्रश्नांची फार योग्य जुजबी उत्तरं आपल्याकडे आहेत, याची खंडनं आपल्याकडे आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रचार करायला आपण कमी पडतोय किंवा आपल्या लोकांपर्यंत. कारण की मला आजही बरेचसे तरुण भेटतात आणि ते मला म्हणतात की तुम्हाला ऐकण्यापूर्वी आम्हाला असंच वाटायचं. खूप माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत, भरपूर मुलं मला भेटलेली आहेत, खूप लोकांनी असं म्हटलेलं आहे. हे ऐकल्यावर मला आनंद होत नाही, लक्षात घ्या. हे ऐकल्यावर मला खरोखर मनापासून दुःख होतं की आज मी 2016-17 पासून काम करतोय, 18 पासून मी सक्रिय झालो, आणि 2024 मध्ये जर का मला कोणी येऊन असं म्हणत असेल की तुम्ही भेटल्यावर माझे मुद्दे क्लिअर झाले, तर हा माझा पराभव आहे. एवढ्या वर्षात मी त्याच्यापर्यंत जर का हे घेऊन पोहोचू शकलो नाही. अरे साध्या गोष्टी आहेत की ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, या मुद्द्यावरचं खंडन 2 मिनिटाचं खंडन आहे की पुण्यातल्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. कागद दाखवा. कुठं उल्लेख असेल याचा, साधा उल्लेख कुठं लिहिलेलं असेल कोणीतरी की ब्राह्मणांनी विरोध केला? हा विचार आला कुठून? काही चुका आपल्या सुद्धा असतात. आपण उदार मतवादात वाहून खूप गोष्टी आपल्या लोकांनीच दिलेल्या आहेत, ते पण सांगणार मी तुम्हाला. भालजी पेंढारकरांच्या चित्रपटात आलाय हा मुद्दा, भालजी पेंढारकरांच्या, तेही समर्थ रामदास स्वामींच्या एंट्रीला आलाय की सर्व भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी असा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आणि असं समर्थ का म्हणतायत? कारण की ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करतायत असं दाखवलं त्याच्यात. तो मुद्दा भालजी पेंढारकरांच्या चित्रपटात आला होता. त्याच्या आधी कागदोपत्री कुठेच उल्लेख नाही आहे की महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला. गागा भट्टाला का आणलं पैठणवरून? साधा विषय आहे की जर राज्याभिषेकासारखी एक विधी करायची आहे तर तुम्ही काशी विश्वेश्वर, शिवरायांचे शेवटचे शब्द काय आहेत? काशी विश्वेश्वर मुक्त करा. काशी विश्वेश्वर काय आहे? धर्माची राजधानी आहे, धर्मपीठ आहे. तुम्ही सर्वोच्च व्यक्तीला बोलवा ना राज्याभिषेकासारखी सर्वोच्च कृती करायला. तुम्ही गागा भट्टांसारख्या पंडितांना बोलवा. पैठणचं पंडित हे धर्मपीठ होतं आपल्याकडे, पण गागा भट्ट मूळ पैठणचेच आहे. हाही मुद्दा आहे. मुळात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला याचा एकही कागद उपलब्ध नाही. आणि महाराज असे, तुम्हाला वाटते काय रे की ब्राह्मण म्हणून कोणाचाही मुलायजा करू नका म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांच्या विरोधाला महाराजांनी नाकावर टिचून राज्याभिषेक केला असता? काय म्हणणं आहे तुमचं? का महाराज घाबरले म्हणून त्यांनी गागा भट्टाला पाचारण केलंय का? आपण कुठं कमी पडतो? आपण कागद मागत नाही. बाबा मला दाखव, शतचंडी यज्ञ केला अफजल खान आला होता तेव्हा ब्राह्मणांनी, कागद दाखव. कुठं आहे? या ब्राह्मणांनी यज्ञ केला होता याचा कागद कुठं आहे? आणि स्वतःहून केला होता का? समजा केला होता, मान्य केलं की बाबा एखादा व्यक्ती, म्हणजे हे तर अशी गोष्ट झाली की तुम्हाला काय वाटते की अफजल खानाला सगळ्या तलवारी ज्या बनवून दिल्या त्या मुसलमानांनीच बनवून दिल्या का? हिंदू लोहार नसतील का त्यात? रसद पुरवणारे हिंदू शेतकरी नसतील का त्यात? मग समजा जर का एखाद्या ब्राह्मणानं केला असं यज्ञ पैसे घेऊन, तर ते पण तसा तो व्यवसायच आहे ना त्याचा. असा एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये असू शकतो. पण मी सगळे कागद शोधले, सगळे, असा उल्लेखच मला सापडला नाही.
की ब्राह्मणांनी मिळून शतचंडी यज्ञ केला आणि स्वयंस्फूर्तीने केला म्हणतात, स्वतःहून केला की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य बुडू दे म्हणून. कुठं लिहिलेलं आहे? काय कागद आहे त्याचा? कोणाच्या डोक्यातून ही कल्पना आलेली आहे? समस्या अशी आहे की आपण जेही आजकाल स्क्रीनवर दाखवतात किंवा जेही काही लिहिलेलं आहे ते कोण लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे याचा कुठेही पाठपुरावा आपण करत नाही. याचं एक अधिक उदाहरण तुम्हाला देतो. महाराज नावाचा चित्रपट आला, त्या जुनेद खानचा, आमिर खानचा मुलगा. मी त्या चित्रपटाच्या विरोधात लिहिलं. दुर्दैवाची गोष्ट सांगतो की मला सर्वाधिक विरोध हा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी केला त्याच्यात, सर्वाधिक. आणि मुलींनी सर्वात जास्त, की अशा महाराजांना तुम्ही पाठीशी घालताय जे अन्यायी आहेत, अत्याचारी आहे. माझा मुद्दा तोच नव्हताच. मी त्या महाराजांच्या म्हणजे जे यदुनाथ महाराज लायबल केस होती त्या केसमध्ये मी महाराजांच्या बाजूने शब्द लिहिलेला नाहीये. मी त्या केसवर प्रश्न उभा केलेला आहे जो की लोकांना माहिती नाहीये. करसनदास मुलजी कोण होते? जॉन विल्सन कोण होता? मी एक प्रश्न विचारला बऱ्याच लोकांना की ही जी केस उभी राहिली 1862 साली, त्यामध्ये याच्यात एक मिशनरीचा रोल होता, त्याचं नाव होतं जॉन विल्सन. चित्रपटात दाखवलं का? आणि ही मी मनानं सांगतोय का? साधं गुगल करा, तुम्हाला या केसचं पूर्ण महाराज लायबल केसची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. चीफ जस्टिस सोसेना एक निर्णय दिलेला आहे त्याच्यात, आणि जस्टिस अर्नॉल्डचा एक निर्णय आहे. चीफ जस्टिस सोसेने विचारलेला आहे की तुम्ही जे टेस्टिमनी सादर केल्यात, म्हणजे कोणी, करसनदास मुलजीने, त्याही कोर्टाने खऱ्या का मानाव्या. ती केसच मुळात मिशनरींची केस होती. वल्लभाचार्य नावाचे, म्हणजे माधवाचार्य, वल्लभाचार्य, शंकराचार्य आणि रामानुजनाचार्य, हे आपल्या आचार्य परंपरा आहे. तुकाकरी दंडवत प्रणिपात आचार्य, तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्य. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आचार्य परंपरेला दंडवत करतात. बऱ्याच लोकांना या गोष्टीची कल्पना नाही. बरेच लोक आचार्य परंपरा आणि वारकरी संप्रदाय वेगळा सांगतात. मी सांगतो ना, धर्माचं शाश्वत ज्ञान नसलेली लोक असतात ते. गाथा पूर्ण वाचावी लागते, आणि गाथा वाचायला बुद्धी लागत नाही, गाथा वाचायला भाव लागतो. तर ह्या आचार्य परंपरेला दंडवत करणारा हा जो वारकरी संप्रदाय आहे, त्यामध्ये द्वैत आहे, शुद्धाद्वैत आहे, विशिष्टाद्वैत आहे रामानुजनाचार्यांचं, अद्वैत वेदांत आहे शंकराचार्यांचं, यामध्ये वल्लभाचार्यांचं शुद्ध द्वैत होतं, ज्याला पुष्टी मार्ग असं म्हटलेलं आहे. त्या पुष्टी मार्गाच्या विरोधामध्ये हा करसनदास मुलजींचा खटला होता, फक्त जदुनाथ महाराजांच्या विरोधात नव्हता, की वल्लभाचार्यांनी काढलेला पुष्टी मार्गच भ्रष्ट आहे, व्यभिचारी आहे, आणि त्या पुष्टी मार्गातच व्यभिचार चालतो, ही मूळ केस होती. हे कोणालाच माहीत नाहीये की हा पुष्टी मार्ग बंद करा. आणि तेव्हा त्या न्यायालयाचा निर्णय आहे की पुष्टी मार्ग व्यभिचारी आहे, म्हणजे वल्लभाचार्यांचा मार्ग व्यभिचारी आहे. रास या शब्दाचा अर्थही त्यांना माहिती नाहीये. त्यांनी ज्या याच्यामध्ये लोहाना, बनिया आणि आपल्या जेही हे समाज होते, ज्याला म्हणू आपण की श्रीमंत वर्ग होता, त्या श्रीमंत वर्गांचा हा पुष्टी मार्ग होता, त्याची मोनोपल्ली होती गुजरातमध्ये. तो मार्गच संपुष्टात आणला, तो मार्गच संपवला एका जॉन विल्सन नावाच्या मिशनरीने करसनदास मुलजींना हाताशी घेऊन. अरे हे षडयंत्र आहे, दिसती गोष्ट आहे, कागदपत्र आहे, डॉक्युमेंट्स आहेत, तिथं दिलेलं आहे, धडधड सगळं काही मांडलेलं आहे, तुमच्या डोळ्यापुढे आहे. तरी सुद्धा आमच्या महिला येतात आणि अशा महाराजांनी ज्यांनी लैंगिक शोषण केलेलं आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की चरणसेवा नावाचा प्रकार व्हायचा. ती चरणसेवा भाटिया, बनिया आणि लोहाना जमातीचे लोक आपल्या महिला महाराजांकडे पाठवायचे. मी तुम्हाला सांगतो, असा कुठलाही प्रकार या महाराष्ट्रात का, या देशात, या जगात कुठंच होऊ शकत नाही की स्वेच्छेनं स्वतःच्या घरातल्या स्त्रिया पाठवणे. अरे डोक्यानं पांगळे आहात का तुम्ही? कोण पाठवतं असं? कसा विचार करू शकता तुम्ही? आणि चरणसेवा म्हणते ते महाराज असे त्या स्त्रियांचं शोषण करायचे आणि हॉलमध्ये लोक बसायची आणि ते बघाय. अरे काय पॉर्नोग्राफी लावली रे? तुम्हाला खरोखर असं वाटतं का की असा कुठला मार्ग आपल्या देशामध्ये अस्तित्वात असेल भक्ती संप्रदायाच्या नावाखाली? आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या मेंदूच्या इलाजाची गरज आहे. अरे मारून टाकतील लोक. खेड्यापाड्यात जर का एखाद्या महाराजांना जर का एखाद्या बाईला हात लावला ना, लोक मारून टाकतात. तुम्ही भारतीय म्हणजे तुमच्या पूर्वजांना तुम्ही काय समजता? का पॉर्नस्टार होते का आपले पूर्वज? त्यांनी काही बरडायचं, काही लिहायचं आणि आम्ही मान्य करायचं. कोण सांगितलं हे? हे नॅरेटिव्ह आहे की असा एक मार्ग तुमच्या समाजात अस्तित्वात होता. लपून छपून लैंगिक शोषण स्त्रियांचं होत असेल, हे मी मान्य करू शकतो की त्याला, पण हे समाज मान्य आहे.
आणि लोक घरातून पाठवतात, स्वेच्छेनं पाठवतात, स्वखुशीनं पाठवतात. आणि लपून छपून जमान्यात ते सर्वात जास्त कुठं होतं? मग ते फादरमध्ये होतं, पादऱ्यांमध्ये होतं का मौलवींमध्ये होते, सगळ्यांना माहिती आहे. ही समाम्य सभी नंगे आहे. तिथं तर खुलेआम होतं. आणि तुम्ही असं सांगताय की तुमच्या पूर्वजांनी पुष्टी मार्गाच्या नावाखाली वल्लभाचार्यांच्या परंपरेला स्वतःच्या स्त्रिया पुरवल्या. लाजा वाटत नाहीत आपल्याला? शरम, लाज, की खरोखर आपले पूर्वज असे असतील का? खरोखर आपले भक्ती संप्रदाय असे बरबटलेले असतील का? स्वतःचा विवेक आपण गहाण ठेवलाय. आज जेही येतं आपल्या डोळ्यापुढे त्याच्यावर आमचा विश्वास बसतो. जेही आम्हाला मांडलं जातं, जेही लिहिलं जातं त्याच्यावर आमचा विश्वास बसतो. असं का? हे तुकोबारायांनी म्हटलंय. अरे जाऊन गाथा उघडा तर खरी. तुकोबारायांच्या नावाखाली मनानं अभंग खपवल्या जातात. तुकोबारायांच्या नावाखाली अर्धवट अभंग सांगून त्याचे वेगळेच काहीतरी अर्थ काढले जातात. असे कित्येक अभंग आहेत माझ्याजवळ. मी सांगतो, अरे बाबा त्याचा अर्थ तसा होत नाही रे दादा, तू काही मनानं नको सांगू. एकानं सांगितलं की वेद झाले वीर्यहीन, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. बघा, वेदांना वीर्यहीन म्हटलं, वेदांमध्ये काही क्षमता नाही. अरे कशासाठी म्हटलंय? त्या पांडुरंगाचं वर्णन करण्यासाठी. मातीची थाने फाडी तयाजोळी कोणते, वेदा निंदी तो चांडाळ दुष्ट सुतकिया खळ. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय, वेदांची निंदा करणारा चांडाळ आहे, मातेची थाने फाडणारा आहे तो, इतका दृष्ट आहे तो. आणि ते तुकोबाराय म्हणतात की वेदांना नावं ठेवतात. तुझ्या बापानं गाथा वाचली का? फार मोठे विद्वान माझे मित्र आहेत, संजय सोनावणी, टीव्हीवर येतात खूपदा, बघितलं असेल तुम्ही. व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत ते, आमचं खूप चांगलं हे आहे. त्यांनी एकदा प्रभू रामचंद्रांवर टीका केली की बाबा आमचा हा विठ्ठल आहे, उत्तरेतला राम आमचा कधीच नव्हता. तर मी त्यांच्या खाली कमेंट टाकली, म्हटलं कोणीतरी वर्गणी करून गाथा की द्या म्हटलं यांना, आपल्या संजय सोनावणींना. त्याच्यामध्ये सीताशोक अभंग आहेत, सीताशोक अभंग 16, भरपूर प्रचंड अभंग आहेत. की तुका म्हणे काय म्हणो ऐसा लोका, राम रामन म्हणे त्याचे गाढव माता पिता. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रभू रामचंद्रांचं एवढं वर्णन केलेलं आहे. बरं, महादेवाचं पण केलेलं आहे आणि हनुमंतरायाचं पण केलं असेल. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शारदेचं पण वर्णन आहे, गणेशाचं पण वर्णन आहे. का फक्त विठोबाचं वर्णन केलेलं नाहीये. आणि श्रीहरी विष्णूचं सर्वात जास्त वर्णन आहे. म्हणून म्हटलं वर्गणी करून गाथा द्या यांना कोणतरी, की हा दक्षिणे उत्तरेचा राम आहे, आमचा राम नाही. अरे काही पण आपलं. मी नेहमीच म्हणतो की बाबा डिग्री होल्डर, शर्टिन केलेला व्यक्ती येतो आणि तुमच्या धर्मावर ध्यान जोडतो आणि तुम्ही म्हणता हा वा हो काय छान. नाही, अधिकार नाही आहे. मग अधिकार काय लागते? मला परवा एक जण नडला होता अमरावतीला, नास्तिक होता. म्हणे कोण तुकाराम, समजलं ना? बरं, हिंदुत्ववादी होता. कोण तुकाराम, कोण ज्ञानोबा आहे, आमच्या हिंदूंचे नियम त्यांनी का ठरवावे? मी म्हटलं तू समजा दवाखान्यात गेला आणि तुझं पोट दुखतंय, डॉक्टरने सांगितलं अपेंडिक्स आहे आणि MS तुझी सर्जरी करा, MS अपेंडिक्सचं ऑपरेशन करा, MS नाही लागत, जनरल सर्जन पण करू शकतात. पण आपण म्हणू की बा तू काय म्हणशील, कोण MS, कोण MD, माझा अपेंडिक्स मी हातानं काढत. अधिकार लागतो ना, बरोबर आहे? किती तू हुशार असला तरी स्वतःचं घर बांधायला तुला आर्किटेक्ट लागल, अधिकार लागतो. त्याच पद्धतीने धर्मावर भाष्य करायला अधिकार लागतो. हे आपला समाज कधी मान्य करणार? कोणी आंडू पांडू गेली दांडू उठतं तुमच्या धर्मावर काही बोलतं तुम्ही मान्य करता, त्याला अधिकार लागेल ना. धर्मात अधिकार लागतो ही गोष्टच आम्हाला मान्य नाहीये. माझा धर्म मी बघून घेईल ऐसा नाही चलेगा भैया. माझा धर्म कर बरं, एखादा तुला श्लोक देतो, कर त्याची फोड, जमते का? श्लोकाची काय गरज आहे, शास्त्राची काय गरज आहे? माझा देव माझा. अरे मग जर श्लोकाची गरज नाही, शास्त्राची गरज नाही, मान्य आहे तुझा देव आहे, तुझा धर्म आहे, मग तू टीका मान्य का करत? तू टीका करायला तर असं म्हणत नाहीस ना कधी, अरे तुला काय अधिकार आहे की हे असं होतं ते तसं होतं. माझा देव आणि मी, आम्ही दोघं बघून घेऊ. टीकाकारांना तुझं पूर्ण समर्थन असतं. तिथे मात्र तू बिलकुल सगळ्यात पुढे असतो की नाही हे असं बरोबर नाही, हे मान्य करायला नाही पाहिजे, ते करायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे. तिथं तुझं नास्तिकत्व तू पूर्णतः दाखवतं. पण जेव्हा त्या टीकेला प्रत्युत्तर द्यायला कोणीतरी येतो तेव्हा त्याला म्हणतो की आमचा धर्म आम्ही बघून घेऊ. म्हणजे हम करे तो रासलीला, दुसरा करे तो कॅरेक्टर दिला, अशी गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे धर्माला सुद्धा अधिकार लागतो आणि हा अधिकार धर्म मार्तंडांकडे अबाधित असावा असं मला वाटतं. आपल्याला समजत नाही तर निदान कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं. पण
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी किरण मानेवरून हा एवढा पसारा तुम्हाला सांगितला की नॅरेटिव्ह पेरण्यामध्ये इलेक्शनच्या आधी त्यांनी हे सांगितलं नाही की बाबा समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्गावर सुद्धा टीका झाल्या. त्याची पण मजेशीर गंमत सांगतो तुम्हाला. आमचं इथं सिंदखेड राजाला एक व्यक्ती आहे, पार्ट टाइम हे आहे, तो पॉलिटिशियन आहे. पार्ट टाइम म्हणजे उरलेल्या वेळात तो पॉलिटिक्स करतो. तर त्यानं लिहिलं त्याच्यावर, त्याला 12 लाईक होते की महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग, जीव घेणा समृद्धी महामार्ग, याच्यावर असं झालंय, इतके बळी गेले, इतकं खूप लिहिलं त्यानं, खूप. आता हा भाऊ 12 दिवसातून एक वेळा घराच्या बाहेर पडतो. मी त्याला पर्सनली ओळखतो. 12 दिवसातून हा स्वतः एकदा घराच्या बाहेर पडतो. ते कोणाच्या वाढदिवसाला, कोणाला शुभेच्छा द्यायला पुष्पगुच्छ घेतो. बापाचा पैसा आहे घरी, आणि तिथं त्याचं तोंड घेऊन जातो आणि त्याला पुष्पगुच्छ देतो आणि त्याचा फोटो काढतो. एखाद्या गावात नेता आला की त्याला काहीतरी जाऊन असं खुणावतो की साहेब 2 मिनिटं काम होतं असं तसं. त्या साहेबांना मागं पाहिलं की फोटो काढायला लावतो एखाद्याच्या माणसाला, आणि साहेबांशी गंभीर विषयावर विस्तृत चर्चा करताना. या भामट्याला मी ओळखतो. याच्या बापाला देणे घेणे नाही समृद्धी महामार्गासोबत. यानं कधी गेला नाही हा कुठं तिथं त्या महामार्गावर, पण घरात बसून हा पुंग्या सोडतोय की समृद्धी अरे मी 3ऱ्या दिवशी होतो समृद्धी महामार्गावर, 3ऱ्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर, आणि तेव्हापासून आतापर्यंत सर्वाधिक मी समृद्धी महामार्ग वापरला. आमच्यासारख्या लोकांना विचारा की तो महामार्ग काय कामाचा आहे. अधिकार लागतो. एकानं सांगितलं की समृद्धी महामार्गावर स्पीड लिमिट 80 करा. मी सहज त्याला कमेंटमध्ये एक रिप्लाय टाकला की भाऊ तुमची गाडी कोणती आहे? तो म्हणते वॅगनार. म्हणजे मेहनतीनं कष्टानं लोक वॅगनार घेतात. मी गाडीला नावं ठेवत नाही, पण बाबा लोकांच्या गाड्या 2.9 cc गाड्या आहेत रे. 3-3 हजार 4-4 हजार cc गाड्या आहेत. त्या रस्त्यावर 80च्या स्पीडनं चालून दाखव बरं तू. म्हणजे काय असतं ना की आपण संकुचित विचार करतो ना, बरोबर आहे. 1.6 लिटरची गाडी 80च्या स्पीडनं चालून दाखवणं त्याच्यात कसरत आहे, नाही चालू शकत. सहज गाडी 120 वर जाते, सहज. समृद्धी महामार्गावर अपघात होण्याची कारणं वेगळी आहेत. लोक लेन सोडतात, आपल्या लोकांना ट्रॅफिकचे नियम समजत नाहीत, मूर्खासारख्या गाड्या चालवतात. रोड हिप्नोसिस, दर 2 तासांना थांबायला पाहिजे, झोपमोड करायला पाहिजे, स्पेअर ड्रायव्हर सोबत पाहिजे, टायर चांगले पाहिजेत. आणि समृद्धी महामार्गाची लांबी जेवढी आहे तेवढ्या लांबीवर जितके अपघात होतात, पूर्ण महाराष्ट्रात तितक्या लेंथमध्ये तितकेच अपघात होत असतात. कोरोनामध्ये लोक मेली. कोरोनामध्ये लोक मेली. कोरोना नव्हता त्याच्या आधी लोक डांग्या खोकला, मलेरिया, कॅन्सर आणि टीबीनं मेलीत. पण ते एकाच आजारामुळे मेल्याच्या ना ती हायलाईट झाली. आणि फॅक्ट आहे, तुम्ही आकडे बघा. कोरोनामुळे 2-4 शिल्लक मेली असतील, समृद्धीमुळे 2-4 अपघात शिल्लक झालेत, मोठे झालेत. पण याचा अर्थ आता अलीकडे तुम्ही बघा ना, कित्येक, आता अलीकडे नाशिक रोडला एक अपघात झाला. अख्खी बस, त्याचा तर लाईव्ह व्हिडिओ आला, अख्खी बस दरीत कोसळली. तिथंही 2-4 जण ते समृद्धी महामार्ग घेऊन आले. त्यांना सांगितलं रे समृद्धी महामार्ग नाही, ते नाशिकच्या रोडची. म्हणजे अपघात झाला की समृद्धी महामार्ग, कुछ देखणे का नाही, समृद्धी महामार्गावर झाला म्हणे. तर मुळात समृद्धी महामार्गावर टर्नच नाही आणि खाई पण नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा टीकाच करायची आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे मुद्दे नसले की तुम्ही आता त्या समृद्धी महामार्गाला तडे गेल्याचे ते व्हिडिओ दाखवत आहेत. समृद्धी महामार्गाला तडे गेलेत. आता मी काही ब्रँड अँबॅसिडर नाही आहे समृद्धी महामार्गाचा. आम्ही शोधले कुठे आहेत तर तडे गेलेले. आता पण मी त्याच मार्गाने आलो. सिमेंटचा रस्ता आहे, हे खूप नॉर्मल गोष्ट असते. सिमेंटच्या याला तडे जाणं आणि ते जे झूम करून आणि ते जवळ घेऊन कॅमेरे दाखवलेले आहेत. मुळात काय होतंय की एक विकास झालाय, एक विकासाचं काम आपल्या देशामध्ये झालंय. त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल, भारताचे नागरिक म्हणून आपण त्याच्याबद्दल कसं व्यक्त व्हायला पाहिजे, आपण त्याच्याबद्दल काय विचार करायला पाहिजे, एवढी सामान्य सुज्ञता आपल्या समाजात लोकांमध्ये असायला हवी. पण आता टीका करायला मुद्दे नाही आहेत आणि आम्हाला विरोध करायला मुद्दे नाही आहेत. तर मग आमचे मुद्दे काय असतात? तर आमचा मुद्दा नेहमी धर्मावरच येतो. किसान आंदोलन झालं. मी अलीकडे एका लग्नात गेलो. त्या लग्नामध्ये एक शेतकरी फार तावात बोलत होता की शेतकऱ्यांचं असं, शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे, किसान आंदोलन वगैरे वगैरे. मी म्हटलं तुमचं ते, आणि ते मी त्याचं 2 मिनिटात मी अशा वेळेस ना लगेच प्रोफाईल चेक करत असतो. प्रोफाईल चेक केल्यानंतर आय सपोर्ट फार्मर होतं त्याच्यावर. म्हटलं अच्छा, हा महाराष्ट्रात राहून ते तिकडे पंजाबच्या फार्मरला सपोर्ट करतो, चांगली गोष्ट आहे. आमचे बच्चू भाऊ पण गेले होते बुलेट घेऊन सपोर्ट करायला. तर
मी म्हटलं की बाबा मला सांगा, म्हटलं साहेब की काय मागण्या काय होत्या फार्मर्सचे, डिमांड्स काय होत्या. म्हणे ते किसान बिल परत घ्यायचं. म्हटलं बाबा काही त्याला रिझन तर असेल. आता 100% माहीत नसते लोकांना काय किसान बिल काय होतं, त्याच्यात काय तरतुदी होत्या आणि कुठल्या तरतुदीला विरोध होता. आणि काही लोकांना खूपच जास्त माहीत असतं. मग ते पूर्ण तत्वज्ञान PhDs करून आलेले असतात. ते तुम्हाला माहिती आहे, बजेट निघू द्या, उन्हाळ्यात जसे साप निघतात ना बिळातून, तसे अर्थतज्ञ निघतात कुठून कुठून. 1.5 GB डेटा आहे भाऊ. काय भयंकर भयंकर. म्हणजे त्याला विचार तू काय करतो, काही नाही म्हणते मी पिऊन आहे. मग पिऊन पोस्ट कशाला करतो. मुळात काय होतं की सगळे अर्थतज्ञ त्यावेळेस बाहेर निघतात. तसे काही किसान आंदोलनावर सुद्धा PhD झालेली लोक होती, पण याला काही माहीत नव्हतं. तर त्याला मी एक प्रश्न विचारला की बाबा ठीक आहे, तू किसान आंदोलन होतं सगळं बरोबर आहे, पण तिथं श्रीरामांच्या घोषणेला काय विरोध झाला, किंवा युवराज सिंगचा जो बाप होता त्यांना असं का म्हटलं की हिंदू की औरते टके टके मी बिकती थी. तिथं काय हिंदू मुसलमान हा विषय कसा काय आला. म्हटलं किसान आंदोलन होतं ना ते, हा मुद्दा कसा काय आला तिथं. त्याला काही कल्पनाच नाही की बाबा तिथं अशा पण गोष्टी झाल्या. जर का ते किसान आंदोलन आहे तर त्या किसान आंदोलनामध्ये धर्माचा उल्लेख यायचं कारण काय आहे. तुम्ही फक्त फार्मर बद्दल बोला ना, तुम्ही शेतकऱ्यांच्या अधिकाराबद्दल बोला ना. हिंदू की औरते टके टके व्यक्ती, कुठला इतिहास वाचला तुम्ही. मला कोणाच्या याच्यावर जायचं नाहीये, पण महाराष्ट्राचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की सुवर्ण मंदिर सुद्धा महाजींनी स्वतंत्र केलं. जर आपण इतिहास वाचला तर आपल्याला कल्पना असेल. आणि उनकी औरते टके टके में बिकती थी. आपण एक विसरतो की भारतातल्या प्रत्येक भागाला इतिहास आहे. काही इतिहासाचं खूप जास्त ग्लोरिफिकेशन झालं, आणि जेव्हा कुठल्याही घटकाचं, समाजाच्या कुठल्याही घटकाचं अत्याधिक लांगुल चालन होतं, खूप जास्त ग्लोरिफिकेशन होतं, तर ते घातक असतं. आणि ते जर का निगेटिव्ह ग्लोरिफिकेशन असलं तर ते खूपच जास्त घातक असतं. कोरेगाव भीमा याचं खूप चांगलं उदाहरण आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तशी की सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना. आता कोर्ट बघा, मला न्यायव्यवस्थेवर मी जास्त भाष्य करणार नाही, तो कोर्टाचा अवमान होईल. पण विशालगडाच्या बाबतीत कोर्टानं काय निर्णय दिला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की बाबा तिथं कुर्बानी झाली पाहिजे वगैरे वगैरे, तो त्यांचा अधिकार आहे, हे आहे ते आहे, बरोबर आहे. मग हे कोरेगावच्या विषयात हे कोर्ट का ढिलं पडलं. तुम्हाला कुठले संदर्भ, कुठले कागद सापडलेत की त्याच्यानुसार तुम्ही म्हणताय की तिथे 28,000 विरुद्ध 500 अशी लढाई झाली होती. इथं बसलेल्या प्रत्येकाला, याच्या बाहेरच्या प्रत्येकाला, सगळ्यांना हे माहिती आहे. सगळ्यांना 28,000 विरुद्ध 500 म्हणजे एकाच्या हिस्स्याला 56 काकड्या कापल्या जात नाहीत माणसाच्या. समजलं का. यांनी 28,000 पेशवे कापले. प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाने छातीवर हात ठेवून सांगितलं ना, प्रत्येकाला माहिती आहे की तिथे असं काहीच घडलेलं नाहीये. ती एक लुटूपुटूची लढाई होती. त्याच्याबद्दल सविस्तर वर्णन ॲडव्होकेट कोकणेंनी सविस्तर सप्रमाण त्याचं वर्णन केलेलं आहे, ती लढाई कशी झाली. त्यानंतर रोहन जमादार माळवतकरनी सप्रमाण वर्णन केलेलं आहे. सगळ्यांना कल्पना आहे की ती जाती अंताची लढाई नव्हती. जाती अंताच्या लढाईसोबत त्याचा काडीचाही संबंध नव्हता. पण त्याच्या विरोधात बोलायला कोणीही धजावत नाही. जीवाची भीती आहे, तुमचा खून होऊ शकतो, झुंडशाहीचे तुम्ही बळी होऊ शकता. आणि हे सत्य आहे, हे वास्तव आहे. तिथे न्यायालयाने स्टेटस्को दिलाय त्या जागेला, आणि तरी सुद्धा तिथे कार्यक्रम होतो. आता न्यायालय हातवर्त करतं आणि तुम्ही सेटल करून घ्या म्हणते तुमचं काय. बरंचसे त्याच्यामध्ये 12 भानगडी आहेत, मला त्या विषयात जायचं नाहीये. तर अशा पद्धतीने न्यायव्यवस्था, न्यायालय, आपल्या समाजाचे विचारवंत, तथाकथित डावे, पत्रकार, ही सगळी लोक जर का जाणीवपूर्वक अशा पद्धतीने तुमच्या इतिहासाचं, तुमच्या धर्माचं, तुमच्या संस्कृतीचं विद्रुपीकरण जर का करत असतील. मला सांगा की हिंदूंमध्ये लग्न आहे, तो लग्न कशा पद्धतीने झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, याचा निर्णय तुम्हाला काय वाटते कोण घ्यावा. अर्थात तो न्यायालयाने घेऊ नये. पण न्यायालय सांगतं की कन्यादान आवश्यक नाहीये, 7 फेरे झालं तरी पुरेसं आहे. मग न्यायालयाने कुठल्या धर्ममार्तंडांची सभा घेतली होती, कोणाला बोलावलं होतं, कुठं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं त्यांनी. बस म्हणजे तो न्यायाधीश धर्मपंडित सुद्धा आहे, तो न्यायाधीश इतिहासकार सुद्धा आहे. तो न्यायाधीश सांगतोय की बाबा 6 वर्षाच्या मुलीवर अब्दुलने बलात्कार केला, आणि मग तो म्हणतो की एव्हरी सिनर ॲज अ फ्युचर.
अँड सेंट हॅज अ पास्ट म्हणून त्याची फाशीची शिक्षा रद्द करतं. बरोबर आहे. मला या व्यवस्थेवर जास्त भाष्य करायचं नाही आहे, पण हे दुर्दैवाची बाब आहे की हिंदू किती ठिकाणी आणि कसा कसा कोंडीत सापडलाय. खूप ठिकाणी फाईट करायची आहे. तुम्ही असे स्वस्त बसून चालणार नाही. मी मागं खूप वेळा बोललोय मोदी है तो मुमकिन आहे, पण मोदी है तो कधी मुमकिन आहे माहिती आहे का? जेव्हा आपल्याकडून सुद्धा आपली कर्तव्याची अंमलबजावणी होईल. मागं आमचं बोलणं झालं सुशीलजींचं. सुशीलजींनी सांगितलं की जर का आपले धर्ममार्तंड ज्या दिवशी वोटिंग आहे, राष्ट्रीय कर्तव्य आपल्याला बजावायचं आहे, त्या दिवशी जर का आपल्यातले हजारोच्या संख्येने लोक जर का तीर्थयात्रेला घेऊन गेले, तर कुठला धर्म आणि कुठलं काय, एक राष्ट्रीय कर्तव्य आहे ना हे वोटिंग करणं. आणि ते जे लोक तीर्थक्षेत्राला, तीर्थयात्रेला, तीर्थाटनाला घेऊन गेली, अर्थातच ते तर काही दुसऱ्या कोणाला मतदान करणारी नव्हती. बरोबर आहे. कारण की ते धर्म जाणतात, आणि जे धर्म जाणतात त्यांना माहिती आहे की कोणाला आपल्याला हे करायचं आहे, धर्माच्या बाजूनं कोणाचं योगदान आहे, धर्माच्या बाजूनं कोण उभं राहू शकतं. धर्ममार्तंडांनी सुद्धा धर्ममार्तंडांच्या भूमिका तपासणं गरजेचं आहे की राष्ट्रीय कर्तव्य ज्याला आपण म्हणतो, हे राष्ट्र शिल्लक राहिलं तर आपलं तत्वज्ञान शिल्लक राहील. हे परस्परावलंबी गोष्टी आहेत. धार्मिक तत्वज्ञान आणि राष्ट्र, या राष्ट्राचं हे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाचं हे राष्ट्र आहे. एकामेकावर आघात करून चालणार नाही. बऱ्याचदा ह्याच सूचना मी नास्तिक हिंदुत्ववाद्यांना सुद्धा देतो. खूपदा ते सुद्धा बेछूट सुटतात. त्यांच्या पोस्ट मी वाचतो आणि त्या खूप अज्ञानपूर्वक असतात. कारण की आपल्या समाजामध्ये नास्तिक असण्याला खूप विद्वत्ता प्राप्त झालेली आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. नास्तिक असणं म्हणजे खूप लय हुशार आहे तो देवाला मानत नाही म्हणजे खूप हुशार आहे तो प्रचंड हुशार असतो. त्याला सर्टिफिकेटच भेटून जाते की बाबा हा खूप तज्ज्ञ आहे. आणि मग तो लिहितो धर्मावर. तो लिहिताना मग त्यात हजार चुका करतो. असाच एक सोशल मीडियावर लिहिणारा व्यक्ती आहे, त्याने मध्यंतरी लिहिलं होतं की बुद्ध हा आपल्याला इस्लामच्या खूप जवळचा आहे, इस्लामपेक्षा खूप जवळचा आहे. आणि त्याने लिहिलं होतं ते कशावर, की शेख मोहम्मद विठ्ठलावर त्याचा आक्षेप होता. तुम्हाला माहिती आहे ना, मध्यंतरी शेख मोहम्मद विठ्ठला खूप चाललं वारीमध्ये. ह्या प्रकरणाशी कसं डील करायचं हे वारकऱ्यांवर सोडून द्या. तुम्ही वारकऱ्यांना हिंदू धर्माचा भाग समजता आणि तो हिंदू धर्माचा भागच आहे, तर त्यांना त्यांच्या अंगानं घ्यावं लागेल. त्यांच्या अंगानं घ्यावं लागेल म्हणजे काय माहिती आहे काय, तुम्हाला कल्पना नाही आहे. बऱ्याच लोकांना कल्पना नव्हती. मी बऱ्याच लोकांशी बोललो, एकानं शब्द वापरला की हा शेख मोहम्मद कुठून उपटला मध्ये. लक्षात घ्या, शेख मोहम्मद वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान आहे आणि ते असायला हरकत नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय लिहितात की पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. वारकरी संप्रदायाचा मापदंड हिंदू मुसलमान नाही आहे. वारकरी संप्रदायाचा मापदंड आहे की शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद, ज्याच्या हृदयात गोविंद वास करतो, मग तो कागदोपत्री हिंदू झालाच पाहिजे हा आपला आग्रह आहे. मग आम्ही कागदोपत्री जितेंद्रनाथ त्यागीला हिंदू केलं, वसीम रिझवीला. मग मुसलमान त्याच्या घरात घुसले. तुम्हाला माहिती आहे ना, त्यानंतर त्यांच्या पत्नीचे मॉलेस्टेशन झालं. त्यानंतर त्यांनी जेव्हा लाईव्ह आले तेव्हा ते खूप निराश होते. तुम्ही जेव्हा म्हणता ना की आम्हाला त्यांना हिंदू करून घ्यायचं आहे, तेव्हा तुम्ही स्वतःच्या समाजाला विचारा की तुमच्यात क्षमता आहे का की त्यांना प्रोटेक्शन देऊ शकतो. तुम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शकता का? विचारांतरण हे धर्मांतरणापेक्षा मोठा विषय आहे. आणि शेख मोहम्मद बद्दल सांगायचं ते त्यांनी योग संग्राम नावाचं पुस्तक लिहिलंय. योग संग्राम. ते योगाचार्य होते. शेख मोहम्मदांचा मान आहे. तुम्ही शिव्या काळ घालून तुम्हाला असं वाटत असेल की आपण वारकरी संप्रदायात जागृती निर्माण करतोय, संप्रदाय तुटेल तुमच्यापासून. शिर्डीच्या साईबाबांना शिव्या घालून खूप हिंदुत्वादी शिव्या देतात प्रचंड, तो अख्खा संप्रदाय तुमच्यापासून तुटेल. लक्षात घ्या. मध्यंतरी एक साऊथचे कॉमेडियन आहेत, त्यांचं नाव विसरलो मी, ते शिर्डीच्या याला आले होते दर्शनाला. तिथं पत्रकारांनी त्यांना विचारलं की बाबा बॉलिवूडचे चित्रपट का चालत नाहीये, तर ते म्हणते तुम्ही धर्माचा अपमान कराल तर कसा चालेल, आमच्या साऊथ इंडस्ट्री बघा, आम्ही धर्माचा सन्मान करतो. हे कुठून बोलतोय तो? शिर्डीतून. लक्षात घ्या. तुम्ही सर्टिफिकेट वाटणारे कोणी नाही आहे की शिर्डीला जाणारा हा हिंदुत्ववादी नाही आहे, शेख मोहम्मद विठ्ठला म्हणणारा हा हिंदुत्ववादी नाही आहे. ते मॅटर कसं हँडल करायचं, शेख मोहम्मद विठ्ठला हे मॅटर कसं हँडल करायचं, अत्यंत सोपी विषय आहे. तुम्ही मुसलमानांना जाऊन सांगा ना की मला कुराणमध्ये दाखवा की बाबा कुठे बुतपरस्ती चालते, कुठे विठ्ठला म्हणायला चालते. शेख मोहम्मद विठ्ठला म्हणणारा मुसलमान बाटलाय, हिंदू नाही बाटला. तुम्ही उलटे कसे चालता मला समजत नाही राव. मुसलमानाने म्हटलंय ना विठ्ठला, तर तो बाटला ना.
आपला धर्माची विशेषता आहे की आपला धर्म गिळंकृत करतोय सगळ्यांना. शकांना केलं, होनांना केलंय, सगळ्यांना करू शकतो. तुम्ही ती गिळंकृत करायची क्षमता हरवून बसलात. दर्ग्यांवर हिंदूंनी जाऊ नये, त्यांना पोत्यात घालून मारा. मी गेलो होतो आपल्या त्या दरवेशला, करमरी दरवेशला, आणि तिथे जाऊन मी काय म्हणतोय, तर गोरक्ष जालंदर चरपटाश्च अळबंग काणी मच्छिंद्र आत्या चौरंगी रेवानक भरतरी सज्ञा भूम्या बभूर्व नवनाथ सिद्धा. नवनाथ मंत्र म्हटलं. सगळे मुसलमान पाहत होते सगळे तोंडाकडे. काय काय म्हणतील ते, काय करू शकतात? ते जे बाजूला दुर्वेश गणपती आहे, दुर्वेश गणपती बाजूला आहे, आणि हे दरवेशनी हे दुर्वेश आहे. गरीबनाथ नाव ऐकलंय का तुम्ही? गरीबनाथांचं मठ आहे तुळजापूरला. दशावतार मठामध्ये गरीबनाथांचं हे आहे, सिद्ध होते ते. हे ख्वाजा गरीब नवाज कुठून आलंय? तुम्ही सुफी संप्रदायाचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल. हे पीर आपला नवनाथ ग्रंथसारमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. जयेंद्रनाथ महाराजांचं मंदिर आपण त्याच्यातूनच मिळवलेलं आहे. तो संघर्ष त्याच्यातूनच झालेला आहे. हे पीर दर्गे हे का कुराणमध्ये नमूद आहेत का? आपल्या लोकांचा ना अभ्यास कमी पडतोय. त्यांनी आले, आपल्या महिलेच्या अंगावर बुरखा टाकला, आपण म्हटलं हे मुसलमान झाली, हिला सोडून द्या. बरोबर आहे. आपल्या तोंडात त्यांनी मासे कोंबलं, आपण म्हटलं हा मुसलमान झाला, याला सोडून द्या. आपल्या मंदिराला पाडून, नाथांच्या समाधीला पाडून त्यांनी त्याच्यात चादर टाकली, आपण म्हटलं की हा दर्गा झाला, सोडून द्या. बरोबर आहे. पण शेख मोहम्मद म्हणतायत की शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद, त्याला आत्मसात करा. नाही, हा तो भी मुसलमान, उसको बोलने वाला भी मुसलमान, छोड़ दो उसको. असं करता करता कोणाचं भलं होणार आहे? या मुद्द्याला आपण कसं हाताळलं पाहिजे, ह्या मुद्द्याला आपण कसा हात घातला पाहिजे? उद्या चालून त्या दिंडीत असणारे मुसलमान विठ्ठलाच्या मंदिरावर ताबा दाखवणार नाही आहेत. लक्षात घ्या, ते दाखवू शकत नाही आहेत. ते का म्हणतील तो अल्लाह आहे, कमरेवर हात ठेवून. काय होणार, काय याची परिणिती काय होणार आहे? पण जे त्या बौद्ध भिक्खू निघालेले आहेत नागपूरवरून, भंतेजी, ते जे म्हणतात की पंढरपूरचा विठोबा बुद्ध आहे, हे भविष्यामध्ये संघर्षाचं कारण ठरेल. मी आज मला बॉन्ड पेपर आणा, मी लिहून देतो तुम्हाला. कोरेगाव भीमाबद्दल मी हेच बोललो होतो. हे भविष्यातल्या संघर्षाचं कारण ठरेल. तिथं मात्र आमची लेखणीही धजावत नाही. आम्ही बोलत, आणि तिथं आम्ही उलट लिहितोय की बुद्ध आमच्या जास्त जवळचा आहे. म्हटलं कसं? तो म्हणते नास्तिक सुद्धा दर्शन आहे, आणि शंकराचार्यांनी सुद्धा 6 दर्शनांमध्ये नास्तिक दर्शन मानले. म्हटलं 6 दर्शनांमध्ये नास्तिक दर्शन नाहीये. ज्ञान प्रचंड आहे, नास्तिकांकडे प्रचंड ज्ञान आहे. एकानं तर लिहिलं की बाबा की शंकराचार्य जे आहेत म्हणते हे फक्त अद्वैत वेदांताचे शंकराचार्य आहेत, आपले उरलेले 5 दर्शनाचे ते शंकराचार्य नाही आहेत. म्हटलं अच्छा, मग सांख्याचे शंकराचार्य कोण आहेत? पतंजलीचे कोण आहेत? रामदेव बाबा? कसं काय, म्हणजे कुठून सुचतं तुम्हाला हे? मुळात अद्वैत वेदांताची अधिष्ठान, त्याची स्थापना कशी झाली? तर सर्व दर्शनशास्त्रांचा पाडाव केल्यानंतर शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताची स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर जेवढीही मतं निर्माण झाली त्यांनी केवळ शंकर मतालाच चॅलेंज केलेलं आहे. विशिष्टाद्वैत असो किंवा शुद्धाद्वैत असो, त्यांनी शंकर मताला चॅलेंज केलं आहे. म्हणजे एकमेव तत्वज्ञान जे उरलेलं आहे ते अद्वैत वेदांत उरलेलं आहे. हा इतिहास आहे, हे कागदोपत्री, हे डॉक्युमेंटेड आहे. पण नास्तिकांसाठी तो अभ्यासाचा विषय नसतो, कारण की त्यांच्या मनामध्ये तो भाव नसतो. त्याच्यामुळे यांना काय होईल, तुम्ही जे असं लिहिता, अशी जी मांडणी करता, याच्यामुळे फक्त आपल्यात फूट पडेल, फक्त फूट पडेल. मग शेख मोहम्मद मानणारा वारकरी संप्रदाय वेगळा जाईल, मग साईबाबा मानणारा वारकरी संप्रदाय वेगळा जाईल, मग पीर फकीर पूजणारा हिंदू समाज वेगळा जाईल. आपल्याला जर का सर्वसमावेशक बनवायचं आहे तर हे मुद्दे केवळ धर्माचं ज्ञान, आणि असं धर्माचं ज्ञान जे जोडू शकतं, जे तोडणार नाही, अशा लोकांपर्यंतच त्या गोष्टी मर्यादित ठेवा. जोडणारी लोक पाहिजेत आपल्याला. शेख मोहम्मद विठ्ठल, आम्ही नसतो, ते आमचेच होते शेख मोहम्मद, ते विठ्ठल म्हणतायत. चला आता सगळे जेवढे म्हणतायत ते सगळे विठ्ठल भक्त झाले, अर्थातच काफिर झाले. तुम्ही त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करा ना. ते तुमच्या अंगणात येऊन नाचतायत आणि तुम्ही म्हणताय आमचं अंगण बाटलं, आम्ही अंगण त्यांना देऊन टाकू, असं जमणार आहे का? अरे तुम्ही त्यांना समाविष्ट करा स्वतः. आणि उलट ते जेही लोक आता दिंडीत नाचले आणि ज्याही लोकांनी हा उपक्रम राबवला, आपल्या लोकांनी जायचं बुक्का घेऊन हातात, त्यांच्या कपाळी बुक्का लावायचा, तुळशीची माळ गळ्यात घालायची आणि नाचा. आता त्यांनी म्हटलं आम्ही बुक्का लावत नाही, तर हे नकली आहेत. सोपी गोष्टीला कठीण कशाला करताय? सोपी तत्वज्ञानाला कठीण कशाला करायचंय? आपल्याला समाविष्ट करून घेण्याची भूमिका आपल्या अंगी का येत नाही? आणि जिथे खरोखर विरोध करायला पाहिजे तिथे आम्ही विरोध करायला का पुढे जात नाही? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण की आमच्या मनामध्ये भीती पण आहे, न्यूनगंड पण आहे, आणि योग्य मार्गदर्शन पण नाही, आणि खंडनं पण नाहीत.
ह्या गोष्टींची खंडनं पण आपल्याकडे उपलब्ध नाहीत. प्रचंड न्यूनगंड आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. एका ब्राह्मण व्यक्तीनं मला म्हटलं होतं मध्यंतरी की ब्राह्मणांनी खरोखर हे अत्याचारच केले. म्हटलं कसे? म्हणे तोंडाला मडकं आणि कमरेला झाडू. हे मी म्हटलं नाही, असं काही नाही. मी त्याचं खूपदा बोललो. येणं केळकरांनी आंबेडकरांना पत्र लिहिलं. आंबेडकरांनी स्वतः कबूल केलंय की बाबा असं काही नव्हतं, हे माझी ऐकीव माहिती आहे, हे मी त्यांना सांगितलं. मग ते थोडे विचारात पडले. मी त्यांना म्हटलं की काय आहे ना, ॲज अ ब्राह्मण तुमच्यात प्रचंड एक तर न्यूनगंड असतो आणि एक तर अहंकार पण असतो. अहंकार कसा? अरे तुम्ही स्वतःला एवढं मोठं कसं काय समजता रे की तुम्ही कोणाच्या तोंडाला मळकन कमरेला झाडू बांधू शकता? तुम्ही खरोखर एवढे पॉवरफुल होते का कधी की तोंडाला मळकन कमरेला झाडू बांधला असेल लोकांच्या? हा, एवढं तोप समजता तुम्ही स्वतःला? लोकांनी तोच झाडू घातला असता. अरे काय पुरावे आहेत तुमच्याकडे? हा, एक तर न्यूनगंड आहे, एक तर अपराधदंड आहे, नाही तर मग उलट बोलावं लागतं की तुम्ही स्वतःला एवढे पॉवरफुल समजता कसे? 90% तर ब्राह्मणच कबूल करतात की हो आम्ही अत्याचार केले. हा, मेतकूट भात खाणारे तुम्ही अत्याचार केले. अरे पहिलं स्वतःला तर विचारावं की आपण अत्याचार केले असतील का? हा, आपण क्रांती करू शकतो. कारण की ते एक सकारात्मक सृजनात्मक गोष्ट आहे. ती म्हणजे आज मला सकाळी फोन आला. परांजपे म्हणून एक व्यक्ती होते, त्यांनी मला सांगितलं की ते जिथं राहतात त्याच्या आजूबाजूच्या गावांचं वर्णन सांगितलं की बाबा ज्यांनी आपल्या कोडिंग सुरू केली, हे जे आपले पिनकोड सुरू केले, पोस्टल कोड, ते श्रीराम वेलणकर त्यांच्या तिथे राहतात. त्यांचा स्वतःचा जन्म बाळशास्त्री जांभेकरांच्या गावातला आहे. खरं कोकण कसं आहे ते सांगत होते की बाबा तुम्ही कधी या. मग मी इथे चाफेकर बंधूंचं हे आहे वाडा, ते सांगत होती बाबा कसे हे पसरलेले आहेत. मी विचार केला की हे सगळं कोकणातच. सृजनात्मकता आहे ना, सृजनशीलता आहे, काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे. पिनकोड बनवले असं सांगा, आम्हाला खरं वाटन. बरोबर आहे. किंवा पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, ज्यांच्या नावाने आज आपण म्हणजे खरोखर पत्रकारितेची व्याख्या जिथे आपण करतो, असं काहीतरी सांगा. नाही आम्ही लोकांच्या तोंडाला मडकी बांधली, कमरेला झाडू बांधला, हे असं काही नका सांगू. हे खरं पण वाटत नाही ऐकायला. आणि राहिला प्रश्न की ज्या लोकांनी गाथा बुडवली, अरे बाबा त्याच लोकांनी आरती पण लिहिली ना जगद्गुरु तुकोबारायांची. तुकिता तुडनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. त्याच रामेश्वर भटाने आरती लिहिली ना जगद्गुरु तुकोबारायांची. हे ड्रामॅटिक आहे ना सगळं. माऊलींना त्रास दिला. अरे पण तेच विसोबा खेचारांनी माऊलींच्या पुढे सेवा केली ना. त्याच लोकांनी माऊलींना डोक्यावर पण घेतलंय ना. ह्या गोष्टी कशा ह्या ड्रामॅटिक आहेत की बाबा जी लोक त्रास देतात तीच लोक शरण येतात. म्हणजे त्यांना तेवढी सुज्ञता आहे ना. मुघलांनी त्रास दिला, रजाकारांनी तुमचे कोवळे मुलं अशी वरते हवेत फेकली, भाल्याच्या टोकावर जी झेलली. मग पुढे रजाकार तुम्हाला शरण आलेत का? अजूनही त्यांची रजाकारी बाकीच आहे ना. पण तेच इथे आपल्याला पाहायला भेटतंय का? नाही ना. मग ती सुज्ञता, ती समजूतदारी या समाजामध्ये आहे. 12 गावं मिळून एक ब्राह्मण नसते मराठवाड्यात. 12 गावं मिळून. काही गावात मी स्वतः पाहिलेलं आहे. 12 13 गावं मिळून एखादं ब्राह्मणाचं घर असतं. तिथली पोरं म्हणतात की आमच्यावर ब्राह्मणांनी अत्याचार केलाय. आणि त्यांना विचारलं की बाबा रजाकार तू म्हणते हे काय असतं? लाजीरवाणी गोष्ट आहे. इतिहासाचं बघा किती भयंकर तोडफोड झालेली आहे. अरे एका घरात कोंडून पेटून दिलेत लोक, तरी सुद्धा आम्हाला अत्याचार कोणी केलाय? तुम्ही मराठवाड्यातला सामान्य पोरगा उचला हो, त्याला विचारा महाराष्ट्रात बदमाश कोण आहे? ब्राह्मण मेले की सगळं व्यवस्थित होतं म्हणते. आणि ते रजाकार ते आमचे आहेत. बरोबर आहे. मुसलमान दलित सगळे मिळून आम्ही राज्य स्थापन करू. इतिहासच माहित नाही ना. इतिहासच माहिती नाही, धर्मच माहिती नाही. धर्म आणि इतिहास या 2 गोष्टींमध्ये ह्या बेसिक गोष्टी आहेत जिथे सर्वाधिक ढवळाढवळ चालू आहे. सर्वाधिक नॅरेटिव्ह या 2च गोष्टींमध्ये बनलेले आहेत. आपल्याला सर्वात जास्त काम कुठं करायचं आहे? ते सर्वाधिक काम आम्हाला करायचं आहे आपल्या इतिहासाच्या जे विकृतीकरण केलेलं आहे आणि आपल्या धर्माचं जे विकृतीकरण केलेलं आहे. या धर्माच्या आणि इतिहासाच्या विकृतीकरणावर आपल्याला सगळ्यात जास्त काम करायचं आहे. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट जी असते ती स्वतः व्यक्तिगत तुमची त्या गोष्टींवर निष्ठा असणे. मी मुसलमानांना घाबरतो म्हणून मी हिंदुत्ववादी आहे हा अप्रोच मला कधीच आवडला नव्हता. माझं माझ्या धर्मावर प्रेम आहे म्हणून मी हिंदू आहे हा अप्रोच आपला असला पाहिजे. शेजारची बायको पटत नाही म्हणून माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे हा अप्रोच काही कामाचा नाही आहे ना. माझं व्यक्तिशः माझ्या बायकोवर प्रेम आहे हे पाहिजे ना. कोणी दुसरी भेटली नाही म्हणून हे गळ्यात पडली
हे जर का तुमचा दृष्टिकोन असेल तर झाला सत्यानाश, राहिला तुमचा संसार, देवदेव कारभार आहे. पण 90% हिंदुत्ववाद्यांचं असंच आहे की आम्ही मुसलमानांना घाबरतो. प्रतिक्रियावादी हिंदुत्व आहे, प्रतिक्रियावादी हिंदुत्व. आणि अभिमानानं सांगतात सुद्धा आमचं हिंदुत्व प्रतिक्रियावादी आहे, नाहीतर मी माणूस आहे. मग तुझ्यापेक्षा कुत्रे परवडले. हा सावरकरांचा दृष्टिकोन आहे. तो तेव्हा योग्य असेल की बाबा तू मुसलमान आहे म्हणून मी हिंदू आहे, नाहीतर मी विश्वमानव आहे. पण आज रोजी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वत्वाची जाणीव असणं गरजेची आहे की मी एका वैभवशाली परंपरेचा मी वारसा चालवतो. माझ्या देशामध्ये जेव्हा तुमच्या देशांमध्ये लोक चेटकिनी म्हणून बायका जाळत होते, माहित आहे ना, 17व्या शतकापर्यंत. लास्ट विच केस तुम्ही बघा कधीची आहे, विच हंटिंगची केस शेवटची. त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये स्त्रियांची परिस्थिती काय होती बघा. आणि त्या लोकांनी आपल्या देशामध्ये स्त्री स्वातंत्र्य आणलं. वा रे वा. अरे ते बायका जाळायचे काय म्हणून, हडळ म्हणून. काय होतं आपल्याला त्यांचा इतिहास माहिती ना. कमी कमी पिक्चर तरी पहा. जांगो पिक्चर पाहिला का कोण? मस्त पिक्चर आहे, हॉलिवूडचं आहे. काय लेवलचा अत्याचार केलाय इंग्रजांनी निग्रोंवर, काय लेवलचा अत्याचार. आणि त्या इंग्रजांनी आपल्या देशामध्ये समता आणली. कहा से आते हैं भैया ऐसे लोग? घाण अत्याचार केले. पूर्ण स्त्री नागरी करायची आणि तिला अशा खड्ड्यात टाकायचं आणि त्याच्यावर ते लोखंडाचा दरवाजा लावायचा की अधिकही ती उन्हानं तळफडली पाहिजे. मग तिची चांबडी सोलवटून निघायची आणि मग तिला बाहेर काढायची. ही त्यांची शिक्षा होती. आणि त्या इंग्रजांनी भारतामध्ये येऊन सतीप्रथा बंद केली. बरोबर आहे. आणि आपल्याला खरंच वाटतं, ते खरंच वाटतं आपल्याला इंग्रजांनी सतीप्रथा बंद केली. अच्छा, इंग्रजांनी बालविवाह बंद केले. अजूनही होतात, खेड्यापाड्यामध्ये अजूनही होतात, बऱ्याच ठिकाणी होतात. राजस्थानमध्ये पण अजूनही बालविवाह होतात. मग ते संपूर्णतः का बंद झाले नाही? कारण की त्या लोकांना त्याची आवश्यकता वाटली नाही बंद करायची. चुकीचं आहे बरोबर आहे माहित नाही, पण ते मी ज्या गावात राहतो ना तिथे पण बालविवाह व्हायचे. मी जे लहानपणी माझं ज्या गावात गेला, मग सतीप्रथाच कशी बंद झाली? बालविवाह बंद नाही झाले, मग सतीप्रथा नेमकी कशी बंद झाली? काय इंग्रज पहारा देऊन बसायचे का? नवरा मेल्यानंतर येऊन उभे राहायचे का आता कोण सती जाते पाहतो म्हणून? सती प्रथा बंद झाली त्याच्या उग्रतेमुळे. ही धार्मिक प्रथा नव्हती, ही सामाजिक प्रथा होती. धार्मिक आणि सामाजिक याच्यामध्ये आपण गफलत करतो. जर का धार्मिक प्रथा होती तर मग मंदोदरी सती गेली का? कैकेयी सती गेली का? कौशल्या सती गेली का? महाभारत आणि रामायणामध्ये एकच उदाहरण आपल्याला भेटते, ते म्हणजे माद्रीचं. पण ती आत्मग्लानीने तिने स्वतःला पेटून घेतलेलं आहे, ती सती गेलेली नाहीये. पंडूने स्पर्श केला, शाप असून सुद्धा हिने करू दिला, त्या आत्मग्लानीने तिने दहन करून घेतलं स्वतःचं. ती कथा वेगळी आहे. कोण सती गेलं? मग जी धार्मिक प्रथा नव्हती, जी कालांतरानं समाजामध्ये आपल्या रूढ झाली, सामाजिक प्रथा आली, जी ही ऐच्छिक होती, ऐच्छिक होती, लक्षात घ्या. त्यावेळी जर का या ऐच्छिक प्रथेवर इंग्रजांनी जर का बंदी आणली तर मग बाकी सगळ्या प्रथांवर सुद्धा तात्काळ बंदी का नाही आणली जशी सती प्रथेवर आली? कारण की इथल्या लोकांची बदलण्याची क्षमता होती. आपल्या लोकांची, आपल्या लोकांमध्ये तो विवेक आहे की कालानुसार काळानुरूप कसं बदलावं, हा विवेक आपल्या समाजामध्ये आहे. त्याला इंग्रजांच्या कुबड्यांची आवश्यकता नाही, त्याला कायद्याच्या कुबड्यांची सुद्धा आवश्यकता नाही. कायदे तर खूप आहेत, सगळ्या कायद्यांचं पालन होतं का? न्यायालयामध्ये न्याय मिळतो आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या जातात, हे जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. 20-20 वर्ष झाले कोर्टात केसेस चालू आहेत, अजूनही त्याचा न्याय मिळालेला नाही. आजही आपला समाज हा जो बहुतांश चालतो तो कशावर चालतोय? हा या समाजाला व्यक्तिशः त्याची स्वतःची जी नैतिकता आहे आपल्या समाजाला. आपली न्यायव्यवस्था अतिशय उत्तम होती, पंचायत व्यवस्था होती आपल्या याच्यात. कागदी घोडे नव्हते नाचवत, गावातले पंच उभे राहून न्याय करायचे. त्यांना माहित होते की हा सखाराम किती बदमाश आहे. ते सखारामला म्हणत नव्हते की कागद आण, ते म्हणत होते अरे तू बेवड्या, आम्हाला माहिती आहे कसा किती नालायक आहेस, तुझी जमीन नाही आहे, ती तुझ्या भावाची आहे. कारण की सगळ्यांची एकामेकाशी ओळख असायची. ती पंचव्यवस्था होती. ती मोडून इथे एक न्याय व्यवस्था उभी केली गेली, जी न्याय व्यवस्था आज विशालगडावर कुर्बानी द्यायची व्यवस्था करते. आपल्याकडून आपलं सत्व हिरावून घेतलेलं आहे, आपल्याकडून आपल्या न्याय प्रणाली, आपल्याकडून आपला दैदिप्यमान इतिहास हिरावून घेतलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला फक्त नॅरेटिव्ह आणि न्यूनगंड दिलेला आहे, फक्त नॅरेटिव्ह आणि फक्त न्यूनगंड. त्याच्यामुळे आपल्याला आता ह्या न्यूनगंडाच्या बाहेर यायची वेळ आहे, ह्या नॅरेटिव्हच्या बाहेर यायची वेळ आहे. आणि आपल्याला हा विश्वास स्वतःमध्ये बांधवावा लागेल की माझा धर्म श्रेष्ठ आहे. तुम्ही आस्तिक आहे नास्तिक आहे तो विषय सोडून द्या, पण धर्म म्हणून, एक व्यवस्था म्हणून माझा धर्म हा कोणाच्याही कुबड्यांमुळे तो पुढे आलेला नाहीये.
कोणीही मला अधिकार दिलेला नाही आहे. इंग्रज तिकडून भारतात आले आणि त्यांनी आम्हाला अधिकार दिला, ही गोष्ट साफ झूट आहे. इंग्रजांनी तुम्हाला बोलायचा अधिकार दिला, इंग्रजांनी तुम्हाला हे करायचा अधिकार दिला, ते इंग्रज यायच्या आधी आपल्या देशामध्ये संत कवयित्री होऊन गेल्यात. इंग्रज यायच्या आधी देऊ तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे, जगद्गुरु तुकोबाराय बोलून गेले की आम्ही तीक्ष्णच बोलू, तुमचं भलं झालं पाहिजे म्हणून. त्यांना काही कोणा इंग्रजांनी तिकडून लेटर पाठवलं तर काय की तुकोबाराय तुम्ही बोला, आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून. ज्याचा त्याचा अधिकार इथे ज्याने त्याने मिळवलेला आहे आणि तो या धर्माच्याच आधारे मिळवलेला आहे. एवढी एक गोष्ट जरी आमच्या हृदयात पक्की झाली, आमच्यामध्ये जर का स्वतःच्या धर्माबद्दल आणि स्वतःबद्दल जर का निष्ठा निर्माण झाली, तर हे नरेटिव्हची लढाई आपण जिंकू. आणि सरते शेवटी तुम्हाला एक सांगतो की जे मी सांगितलं की आपला समाज हे जे इलेक्शन आहे, हे इलेक्शन विकासांच्या मुद्द्यांवर, कोण किती सुविधा पुरवतोय, अनुदान किती भेटतंय, कोणाला किती फायदा होतोय या सरकारचा, कोणाला किती नुकसान होतंय. म्हणजे असं तर नव्हतं ना की 2014च्या आधी सगळे कलेक्टर होते. परिस्थिती याच्यापेक्षाही बिकट होती. हळूहळू विकास होतोय. आमचे मौनी बाबा परदेशात जायचे, खालीमान घालून यायचे आणि खालीमान घालून जायचे, बरोबर आहे. आता आम्ही एक नरसिंह सोडलाय जो पूर्ण जगभर फिरतोय, आपल्या देशाची एक प्रतिमा उभी करतोय. जेही सकारात्मक बदल झाले ते पोहोचवण्यात आम्ही कुठेतरी कमी पडतोय समाजामध्ये, ते आम्ही पोहोचू शकलो पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की या विकासाच्या मुद्द्यावर जर का भाजपाला इलेक्शनमध्ये फटका बसला किंवा भाजपाला काहीतरी हारीचं तोंड बघावं लागलं, तर मला त्याचं दुःख वाटणार नाही. कारण की मुळात निवडणुका ह्या विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी एक वाक्य वापरलं होतं, बऱ्याच लोकांना खूप आवडलं ते. परवा मला एक डिफेन्समधल्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्यांच्या मावशीने फोन घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की मला तुमचं ते वाक्य फार आवडलं, की माझ्या मायबापाला राहुल गांधी सारखा जर का पोरगा झाला असता तर त्यांनी मला जंगलात सोडून दिलं असतं. अशा मूर्ख माणसाच्या हातात म्हणजे काय कमाल वाटते राव मला भारतीयांची. तुम्हाला सांगतो 2008चा विषय आहे, हे किस्साला जबरदस्त आहे. मला काही देणे घेणं नव्हतं राजकारणासोबत तेव्हा एवढं. मी जेवण करत होतो, मला तेव्हा घाण सवय होती जेवण करताना टी व्ही पाहायची. मी टी व्ही पाहत होतो, प्रभू चावला राहुल गांधीची मुलाखत घेत होते आणि मी असा एक एक घास घेऊन राहुल गांधीचं बोलणं समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. म्हटलं आपली आकलन क्षमता कमी असेल, एवढा विद्वान व्यक्ती आहे. तर प्रभू चावलाने एक प्रश्न विचारला की यूथ काँग्रेस में ऐसी क्या खासियत है कि आपको लगता है कि लोग यूथ काँग्रेस से जुड़ेंगे. मला अजून आठवते बरं, कारण की तो विषय एवढा जबरदस्त झाला आणि मी असं तो असा हात घासात घेतला, म्हटलं म्हणजे हातात घेतला असा घास आणि म्हटलं हा काहीतरी जबरदस्त उत्तर देईल. आप काम कीजिए, किसी भी देहात जाइए, किसी भी गांव जाइए, किसी भी शाखा में जाइए, आप देखेंगे, आपको देखना पड़ेगा, आप सोचेंगे. मी एक एक शब्द ऐकतोय, म्हटलं हा काहीतरी जबरदस्त पंच मारणार आहे, काहीतरी जबरदस्त बोलणार. और हमारे किसी भी युवा नेता से मिलिए, आप सोचेंगे. मी विचार करायला लागलो, तो असा घास हातातच, भाई मजा आया. म्हटलं येड झवाय करे. अरे चंद्रयान लॉन्च करायला एवढा पैसा नाही लागला आणि ते मंगळयान लॉन्च करायला एवढा पैसा नाही लागला जितक्या वेळा आपण राहुल गांधीला लॉन्च करतोय. लॉन्च रिलॉन्च. हा, त्याला कुठेतरी बातमी लीक झाली असेल की दाढीवाले लोक हुशार असतात. तुम्ही आता धर्मवीर मध्ये बघितलं ना, ट्रेलर मध्ये एक दाढीवाला दुसऱ्या दाढीवाल्याला सांगून गेला, ते चांगलं वाटलं मला तो ट्रेलर. त्याला कुठेतरी वाटलं असेल तर त्याने दाढी वाढवली बिचाऱ्यानं. बरं त्याला ती दाढी पण मेंटेन नाही करता आली, ते पण कापून आलं. बरं त्याला दाढी मेंटेन करता येत नाही, बायको मेंटेन करता येत नाही म्हणून लग्न केलं नाही त्यानं. आणि त्या व्यक्तीला आपण आपला नेता म्हणतोय. म्हणजे हे आपल्या देशाचं किती दुर्दैव आहे की अशा व्यक्तीच्या जुमल्यांवर, अशा व्यक्तीच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात. हे आपल्या देशाची प्रतिमा खाली आणणे म्हणजे मान खाली घालण्याची गोष्ट आहे शर्मीनं. की अशी लोक ज्यांना चार चौकात न्यायची लाज वाटेल, ही लोक जर का आम्हाला युथ लीडर म्हणून भेटलेली आहेत, तुम्ही विचार करा की या देशाचं भविष्य काय असेल. आज आपण गमतीवर घेतोय, पण खरोखर तो व्यक्ती तिथे संसदेत तो बसलेला आहे. एक बार ऐसा करतो, एक बार हात मारतो. बरं काय काय चाललंय हे? कार्टून शो चाललाय का? पोगो बघू ना आम्ही त्याच्यापेक्षा.
डोळे काय मारतोय, पप्प्या काय घेतोय, हा तिथं कागद विसरला, तो कागद परत आणायला गेला आणि दुसऱ्याला हात सेकंड केला तर म्हणते इसको कहते संस्कार. अरे मायले, हे त्याचे भक्त त्याच्यात या समृद्धीवर जे खड्डे पडले त्यात येणले काढा आणि याच्यात रोड रोलर फिरवा झाल्यावर. बरं, महाराष्ट्रात तशीच जन्माला येत आहेत, काही तर अंबानीच्या लग्नात नसतात. आपल्याला हा विचार करायचा आहे की निदान त्या व्यक्तीला बघितल्यावर आम्हाला आमचा नेता तर दिसला पाहिजे. बरोबर आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो, आम्हाला कसे भारतस्थ नेते, कशा लोकांची आम्हाला अपेक्षा आहे. इतकी जर का आमच्यामध्ये सारासार विवेक बुद्धी नसेल तर काय कामाची गोष्ट आहे. आपल्याला हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे की बाबा आपल्याला नेता कसा पाहिजे, आपल्याला नेरेटिव्ह कसे पाहिजेत, हे राष्ट्र कसं पाहिजे, राष्ट्रीय कर्तव्यांबद्दल आपण किती जागरूक असलो पाहिजे, आपल्याला आपल्या धर्माच्या बद्दल किती प्रेम, आत्मीयता, सन्मान असला पाहिजे. धर्माला वाहून घ्या असं नाही म्हणत मी, प्रत्येकानं आपापलं काम करा, पण काम करत असताना मी भविष्यात माझ्या मुलांना हा भारत आहे, हा असा आहे हे दाखवू शकलो पाहिजे. ते भारतीयत्व निदान त्या भाषेच्या स्वरूपानं, त्या संस्कृतीच्या स्वरूपानं, मी नेहमी म्हणतो की निदान सणावाराला तरी धोतर नेसा. बरोबर आहे. त्या संस्कृती आपल्याला त्या कमीत कमी त्या जपाव्या लागतील की निदान आपल्याला पुढे ते फॉरवर्ड करता येतील ना. कित्येक गोष्टी जर का आपण असे विसरत गेलो, असे सोडत गेलो, याती कुळधर्म वर्णाश्रम करती चोख तरीच पावती उत्तम लोक, ते याती कुळधर्म आपल्याला करावेच लागतील. आपल्याला ते जतन केलेली आपली परंपरा, अरे ती मावरी महिला न्यूझीलंडमध्ये, न्यूझीलंडच ना, हो, तिथे तिने ते मावरी गीत म्हटलं, उग्र गीत संसदेत तिथल्या, ते खूप गाजला होता तो मध्यंतरी व्हिडिओ. त्या लोकांना इतका अभिमान असतो राव स्वतःच्या संस्कृतीचा, आपल्याला आहे का तितका? आपण तिथं जाऊन गाणे म्हणा असं म्हणत नाही मी, लोकगीतं म्हणा म्हणून, पण त्या गोष्टी जतन कराव्या लागतील येणाऱ्या पिढीसाठी, तरच ते स्वत्व त्यांच्यात निर्माण होईल, तरच ती आपुलकी त्यांच्यात निर्माण होईल आणि तरच कुठे हे नरेटिव्हचं वार आपण जिंकू शकू. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.